आता आणखीन एक मोठी बातमी समोर येते। पाकिस्तानकडून भारतावर सतत मिसाईल आणि ड्रोनद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न केला जातोय। राजस्थानच्या पोखरणमध्ये एक मोठ्या मिसाईलचे अवशेष सापडलेले आहेत। पोखरणमध्ये मोठ्या मिसाईलचे अवशेष सापडलेले आहेत। पाकने शुक्रवारी रात्री हे मिसाईल डागलेलं होतं, त्याचे अवशेष राजस्थानच्या पोखरणमध्ये सापडलेले आहेत। पोखरण हे कोणीही विसरणार नाही। पोखरणमध्येच आपण अणुबॉम्ब चाचणी केलेली होती आणि आपण किती बलाढ्य देश आहोत हे आपण दाखवून दिलं होतं। त्याच पोखरणमध्ये एक मिसाईल डागण्यात आलेलं होतं, त्याचे अवशेष सापडलेले आहेत। पाकचे प्रयत्न भारत वारंवार हाणून पाडतोय। आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत, तुम्ही काहीही करा तरी सुद्धा आम्हाला आता नमवू शकणार नाही असं भारत वारंवार दाखवून देत आहे। पोखरण मधली ही दृश्य आपण बघतोय। तर पाकिस्तान भारतावर वारंवार हल्ले करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र हे सगळे हल्ले भारत तितक्याच ताकदीने परतवून लावतोय। दरम्यान पाकिस्तानमध्ये 6 स्फोटांनी पाकिस्तान खरं तर हादरलेला आहे। भारताने हे स्फोट घडवलेले आहेत। कुठे कुठे घडवलेत तर रावळपिंडी, नूरखान एअरबेस, लाहोर एअरबेस, मुरीद चकवाल एअरबेस आणि रफिकी शोरकोट एअरबेसवर पाकिस्तानमध्ये हल्ला करण्यात आलेला आहे, स्फोट करण्यात आलेला आहे। इस्लामाबाद, नारोवाल या एअरबेस स्टेशनवर सुद्धा भारताने हल्ले केले आणि हे प्रत्युत्तरादाखल झालेले हल्ले आहेत हे आपल्याला नमूद केलं पाहिजे। स्पष्ट करण्यात आलंय पत्रकार परिषदेमध्ये की त्यांच्याकडून जे हल्ले झाले त्याला उत्तर म्हणून आपण 6 ठिकाणी एअरबेस स्टेशनवर हल्ले केलेले आहेत। दरम्यान पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर भारताकडून हल्ला करण्यात आलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये सरगोधा एअरबेसचं मोठं नुकसान झालं असल्याचं कळतंय। पाकिस्तानच्या 6 एअरबेसवर हल्ला केल्यानंतर आता सरगोधा एअरबेसवर देखील भारताने मोठा हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये सरगोधा एअरबेसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं कळतंय। सरगोधा एअरबेसचं नुकसान करण्यात आलंय। भारतानं हल्ला केला प्रत्युत्तरादाखल आणि सरगोधा एअरबेसचं सुद्धा नुकसान केलेलं आहे। त्याची दृश्य आपल्याला बघायला मिळतात। आधी थोडीशी नागरी वस्ती आहे आणि त्याच्या मागे हा एअरबेस आहे, सरगोधा एअरबेस। त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। भारताने सरगोधा एअरबेसचं नुकसान करण्यात यश मिळवलंय। तुम्ही आमच्या एक एअरबेसला लक्ष्य कराल तर आम्ही तुमचे 5 एअरबेस नस्तनाबूत करू, हेच उत्तर भारत देत आहे। पण हे सगळी जी कारवाई आहे भारताची ती प्रत्युत्तरादाखल आहे। तुम्ही रात्री अंधारात हल्ले करताय त्याला उत्तर आम्ही देतो आहोत। दरम्यान सीमेपलीकडून पाकिस्तानच्या नापाक कारवाया अजूनही सुरूच आहेत आणि त्यावर भारताने आता चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। जम्मू सेक्टरमध्ये बीएसएफच्या पोस्टवर पाकनं विनाकारणच गोळीबार करायला सुरुवात केली। भारतीय सीमा सुरक्षा दलानं त्याला उत्तर दिलं आणि लुणी परिसरामध्ये पाकिस्ताननं उभारलेलं दहशतवाद्यांचं लॉन्च पॅड बीएसएफनं पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं आहे। दहशतवाद्यांचं लॉन्च पॅड म्हणजे काय तर सगळे दहशतवादी एकत्र एका ठिकाणी येतात आणि तो जो तळ असतो त्याला दहशतवाद्यांचं एअरबेस म्हणतात आणि ते पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले। ते लॉन्च पॅड उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। पाकिस्तानची 2 लॉन्च पॅड भारताने उद्ध्वस्त केलेले आहेत। जम्मू जवळच्या सीमेजवळ भारताने पाकचे 2 तळ उडवून दिले आहेत। भारतीय लष्कराने ही मोठी कारवाई केली आहे। तर पाकिस्तानकडून काश्मीर पासून ते गुजरात पर्यंत ड्रोन हल्ले करण्यात येत आहेत आणि गुजरातच्या नलियामध्ये पाकने केलेला ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळून लावलाय। गुजरातच्या नलिया इथे भारताचा हा एअरबेस आहे। ही 3 दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। पहिल्या दृश्यांमध्ये तुम्ही बघताय सियालकोटची दृश्य आहेत। दहशतवादी लॉन्च पॅड होतं ते बीएसएफने उद्ध्वस्त केलंय। त्यानंतर 2 तळ होते जिथून मिसाईल्स आणि ड्रोन डागले जातात, ते 2 तळ भारताने उद्ध्वस्त केलेले आहेत पाकिस्तानचे। आणि तिसरं म्हणजे नलिया एअरबेस। या नलिया एअरबेसचा हल्ल्याचा कट उधळून लावण्यात आलेला आहे। तर गुजरातच्या नलिया एअरबेसवर पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र या हल्ल्याचा कट भारतीय लष्कराने उधळून लावलेला आहे। दरम्यान पाकिस्तानने नापाक कारवायांची पुनरावृत्ती करत भारताच्या विविध सीमावर्ती भागांवर ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केलाय। जम्मू काश्मीर पासून गुजरात पर्यंत, भुज पर्यंत, गुजरातच्या भुज पर्यंत तब्बल 26 ठिकाणी ड्रोन पाठवून हल्ला करण्याचा निष्फळ प्रयत्न झालेला आहे
आता पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा प्रमुखांनी हेच सांगितलं की 26 ठिकाणं लक्ष्य करण्यात आली, पण त्याला सडेतोड उत्तर दिलंय भारतानं आणि भारतानं हवेमध्येच ते ड्रोन पाडलेले आहेत. तर भारतीय लष्कराच्या या सजगतेमुळे हे सर्व ड्रोन वेळीच निष्क्रिय करण्यात आलेले आहेत. पाकिस्तानने ड्रोनद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नगरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, बाडमेर, भुज, क्वारबेट आणि लाखीनाला या ठिकाणांचा समावेश होता. आणि यापैकी फिरोजपूरमध्ये एका सशस्त्र ड्रोननं नागरिक क्षेत्राला लक्ष्य केलं, ज्यात एका कुटुंबातील 3 सदस्य गंभीर जखमी झाले. भारतीय लष्करानं काउंटर ड्रोन प्रणालीच्या माध्यमातून सगळे हवाई हल्ले परतवून लावलेले आहेत. ते वेळीच हेरले गेले आणि निष्प्रभ केले गेले. लष्कर आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत. सीमावर्ती भागांमध्ये उच्च स्तरावर सतर्कता ठेवण्यात आली आहे.